नमस्कार, मी साई प्रसाद महेंद्रकर। आपण सध्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की जे दर्शन आहे ते सामान्य भाविकांसाठी या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। खरं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर 2 सप्टेंबर पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत असणार आहेत आणि त्यामुळेच कोल्हापुरात त्या आज येणार आहेत। दुपारी 12 वाजता त्या कोल्हापुरात आल्यानंतर पहिल्यांदा अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत आणि त्यामुळेच सामान्य भाविकांसाठी या ठिकाणी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत सामान्य भाविकांसाठी हे दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी तुम्ही बघत आहात की कोणतेही भाविकाला या ठिकाणी प्रवेश दिला जात नाहीये। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे। आसपासच्या परिसरातील रस्ते देखील बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणतेही वाहन किंवा सामान्य नागरिक या ठिकाणी येऊ नये अशीच खबरदारी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी उभे देखील आहेत आणि जे कोणी सामान्य भाविक या ठिकाणी मंदिर परिसरात येत आहेत त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही आत्ता या मंदिरात दर्शन घेऊ शकत नाही, कारण दुपारी जेव्हा राष्ट्रपती येणार आहेत त्यानंतर मंदिरामध्ये देवीची पूजा देखील राष्ट्रपतींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच मंदिराचा परिसर हा मोकळा करण्यात आलेला आहे आणि दुपारी 2 नंतर हे दर्शन आहे देवीचं हे पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे असं देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। मी साई प्रसाद महेंद्रकर, महासत्ता लाईव्ह साठी कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।